तोंडातील गोडवा ओठांवर येऊ द्या, मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या। मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। कसे आहात सगळे? मस्त रहा, स्वस्थ रहा। आजच्या व्हिडिओमध्ये मी सायली तुमचे खूप सारे स्वागत करते। हा व्हिडिओ जो आहे तो आहे भोगीच्या दिवशीचा, म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा। तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी जी आहे ना, ही अशी मिक्स भाजी केली जाते। यामध्ये प्रामुख्याने हरभरा, वाटाणा, पावटा, गाजर, त्याचप्रमाणे तीळ आणि जर तुम्हाला वांगा टाकायचं असेल तर तुम्ही वांगही टाकू शकता। तर अशा प्रकारची ही मिक्स भाजी केली जाते। त्याचप्रमाणे जे आहे ना, तिळाच्या भाकरी केल्या जातात। सर्वात आधी जे आहे ना, देवाला नैवेद्य दाखवला जातो। नंतर जे आहे ना, तुम्ही ह्या भाजीचा आस्वाद घेऊ शकता। तर पाहू शकता किती छान भाजी झालेली होती आणि खूप टेस्टी लागते ही भाजी। दुसऱ्या दिवशी जे आहे ना, संक्रांत होती, म्हणून संक्रांतीचं सामान आणण्यासाठी गेले होते मंडईमध्ये, परंतु जास्त काही सामान आणलं नाही आणि जे खण होते ना ते जुनेच होते, म्हणून खण नाही आणले। मग दुसऱ्या दिवशी जे आहे ना, जावेने मला छानसे असे खण आणून दिले। तर हे पाय किती छान खण भेटले होते तिला। त्याचप्रमाणे जे आहे ना, ओसाही दिलेला होता। हा ओसा जो आहे ना, तो आईंनी बनवलेला होता। खण पूजा करायची आहे। खण पूजा करण्यासाठी सगळ्यात आधी जे आहे ना, खण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि सुकल्यानंतर जे आहे ना, प्रत्येक खणाला जे आहे हळदी कुंकू लावायचं आहे। तर मी त्यांना 10 खण आणलेले होते, म्हणजे 10 पैकी 5 खण जे असतात ते तुळशीचे असतात आणि उरलेले 5 खण हे आपले असतात। तर तुळशीलाही सुवासनीचं सौभाग्य मिळावं, सुवासनीचा मान मिळावा म्हणून हे तुळशीचे 5 खण पूजले जातात आणि त्याचबरोबर आपलेही 5 खण असे टोटल 10 खण पूजले जातात। तर खणामध्ये जे आहे ना, हा वौसा जो आहे ना सगळा भरून घ्यायचा आहे। आता ह्या वौशामध्ये काय काय असतं? वौशामध्ये हरभरा, पावटा, वाटाणा, त्याचप्रमाणे तीळ, तिळगुळ, हरभरा आणि गव्हाच्या ओंब्या, ऊस किंवा गव्हाच्या ओंब्या नसतील तर ज्वारीच्या ओंब्याही टाकल्या जातात। तर अशा प्रकारे ना हा खण भरला जातो। सिजनेबल जेवढ्या भाज्या असतात ना, तेवढ्या सगळ्या भाज्यांचा मिळून जो आहे ना, असा खण बनवलेला जातो। ही साडी छानशी अशी मस्तपैकी मी घातलेली आवरून तयार झालेले होते। तर ही डोला सिल्क साडी तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन पाहिलेलीच असेल आणि ही साडी मी ऑनलाईनच घेतलेली होती। पृथ्वीराज कलेक्शन कोल्हापूर यांच्याकडून ही साडी मी घेतलेली होती। तर साधारणतः 6 महिन्यापूर्वी मी ही साडी घेतलेली होती आणि तेव्हा ही साडी मला 999 पडली। आताही ह्या साडीचे रेट 900, 1000 किंवा 1200च्या आसपास आहे। तर तुम्हालाही ही साडी घ्यायची असेल तर त्यांचा जे आहे ना इन्स्टा ID किंवा त्यांचं यूट्यूब पेजचं जे नाव आहे ते मी ॲड करेल, तुम्ही तिथून ही साडी घेऊ शकता आणि खूप चांगलं फॅब्रिक आहे या साडीचं। या साडी जे फोटो काढले होते ना, ते अतिशय सुंदर आले होते फोटो। संक्रांतीच्या दिवशी जे आहे ना, अशा प्रकारे खणांची पूजा केली जाते। तर ही पूजा कशी वाटली तुम्हाला हेही कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमच्या इथे संक्रांतीला मी कशा प्रकारे पूजा करता किंवा कशा प्रकारे तुमच्या इथं संक्रांत साजरी केली जाते तेही कमेंट्स करून नक्की सांगा। आम्ही दुपारी आलेलो होतो आमच्या गावातील संत सावतामाळी मंदिरामध्ये। तर ह्या मंदिरामध्ये आम्ही दरवर्षी खण पूजण्यासाठी येतो। त्याचप्रमाणे प्रत्येक सुवासिनी येथे येतात आणि जे आहे ना, एकमेकींना ववसतात। आता ववसणे म्हणजे काय? ववसणे म्हणजे आता आपण जो हा वौसा बनवलेला आहे, जो मी तुम्हाला आधीच सांगितलं, पावटा, हरभरा, वाटाणा, त्याचप्रमाणे ज्या सिजनेबल भाज्या असतात त्या, ऊस, गव्हाच्या ओंब्या मिळून जो आपण वौसा बनवलेला होता आणि त्या छोट्या खणमध्ये आपण जो म्हणतात वौसा, तर हा वौसा जो आहे हा पायापासून खांद्यापर्यंत आणि डोक्यावरून जो आहे ना ओटीत भरला जातो। आता ही पद्धत जी आहे ना, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी आहे। आता आमच्या इथं ह्या प्रकारे वौसावर ओवसलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी ही पद्धत वेगळी असते। तर पहा, ह्या प्रकारे जे आहे ना ओवसलं जातं। तर परंपरेनुसार सगळ्यात आधी देवाला ओवसतात, त्याच्यानंतर जे आहे ना सुवासिनी स्त्रिया एकत्र येऊन एकमेकांना हळदी कुंकू देऊन ओवसतात आणि याच वेळेला जे आहे ना तिळगुळही दिले जाते। तर हे आहे आमच्या गावातील मंदिर। ह्या मंदिरामध्ये आम्ही दरवर्षी ओवसायला येतो आणि सगळ्यात आधी जे आहे ना मग देवाला ओवसलं आणि त्याच्यानंतर जे आहे ना मग आम्ही एकमेकींना ओवसलं। तर प्रत्येक स्त्रिया जे आहे ना एकमेकींना ओवसतात। अशा प्रकारे जे आहे ना सगळ्याजणी एकत्र येऊन छानशा अशा ओवसतात आणि ही परंपरा खूप वर्षापासून चाललेली आहे। तर ह्या माझ्या जाऊबाई आहेत आणि सून आहे, ह्या मोठ्या जाऊबाई आहेत। तर आम्ही सगळ्याजणी मिळून जे आहे ना मंदिरामध्ये गेलो होतो आणि अशा प्रकारे जे आहे ना
संक्रांत साजरी केलेली होती। तर हळदी कुंकू जे आपण सेलिब्रेशन करतो, म्हणजे हळदी कुंकू जे करतात ते हेच संक्रांतीपासून सुरुवात करतात। तर माझ्या लहानपणी आमच्या इथे ज्या आपल्यापेक्षा वयस्कर सुवासिनी आहेत त्या रोज सकाळी यायच्या आणि हळदी कुंकू लागायच्या। तर संक्रांतीच्या आधी जे आहे ना, साधारणतः 7 दिवस आधी ते संक्रांतीपर्यंत त्या रोज सकाळी यायच्या आणि हळदी कुंकू लावायच्या। तर ही पद्धत तुमच्या इकडेही आहे का तेही कमेंट्स करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा। जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मागचेही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर तेही सजेशन तुम्ही नक्की द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करतो। पिंपरी येथील म्हणजे आमच्या गावातील काळभैरव मंदिर येते। तर हे मंदिर जे आहे ना अतिशय सुंदर आहे। 2 वर्षापूर्वी रिनोव्हेट केलेलं आहे। अतिशय सुंदर मंदिर आहे। जर तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये राहत असाल ना तर ह्या मंदिरामध्ये नक्की एकदा व्हिजिट द्या। त्यानंतर आम्ही आलेलो होतो श्री महालक्ष्मी मंदिर येथे। कोल्हापूरचं जे महालक्ष्मी मंदिर आहे सेम तसंच या मंदिराची जी आहे ना प्रतिकृती केलेली आहे। त्यानंतर आम्ही गेलेलो होतो शीतळादेवी मंदिरात। हे आहे आमच्या गावातील शीतळादेवी मंदिर। तर इथेही आमच्या आधी बऱ्याच बायका आलेल्या होत्या आणि हे मंदिर जे आहे ना हे खूप जुनं मंदिर आहे। ह्या मंदिराचं नुकतंच जे आहे ना रिनोव्हेशन झालेलं आहे। तर अशा प्रकारे संक्रांत साजरी केली। त्यानंतर संध्याकाळी मी आलेले होते माझ्या मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकाला। तर हळदी कुंकासाठी पहा किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। आणि तुम्हाला जर का ह्या साडीची लिंक किंवा डिटेल्स पाहिजे असेल तर नक्की कमेंट्स करा। थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्ण। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।